भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला शिरोळमधील भीमसैनिकांनी केले अभिवादन। भीमा कोरेगाव हे स्थळ स्वाभिमान, संघर्ष आणि सामाजिक न्यायाचे प्रेरणास्थान। भीमा कोरेगाव शौर्यदिनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला शिरोळमधील भीमसैनिकांनी अभिवादन केले। शिरोळमधून रमेश शिंदे, बाळासाहेब कांबळे पत्रकार, जयपाल कांबळे, जी.डी. चव्हाण, बी.आर. कांबळे, सेनापती भोसले, बसवराज कांबळे, किरण भोसले हे भीमसैनिक सहभागी झाले होते। भीमा कोरेगाव केवळ एक युद्धस्थळ नाही तर शौर्य, आत्मसन्मान आणि इतिहासाला दिलेले उत्तर आहे। 1 जानेवारी 1818 रोजी महार रेजिमेंटच्या मुठभर सैनिकांनी पेशवाईच्या अन्यायकारक सत्तेविरुद्ध उभे राहत इतिहास घडवला। हा लढा संख्येचा नव्हता तर स्वाभिमान, माणुसकी आणि समानतेचा होता। या विजयाची आठवण म्हणून उभारलेला विजयस्तंभ त्या शूर सैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक आहे, ज्यांनी गुलामगिरीला नकार दिला आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा मार्ग दाखवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 रोजी भीमा कोरेगाव येथे आले। त्यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले आणि या युद्धाला केवळ सैनिकी विजय न मानता शोषित, वंचित समाजाच्या आत्मसन्मानाचा ऐतिहासिक विजय म्हणून मानले। त्यांच्या उपस्थितीने भीमा कोरेगावला नवा वैचारिक अर्थ मिळाला। हा संघर्ष तलवारीचा नव्हे तर विचारांचा आहे हे त्यांनी अधोरेखित केले। बाबासाहेबांच्या या भेटीनंतर भीमा कोरेगाव हे स्थळ स्वाभिमान, संघर्ष आणि सामाजिक न्यायाचे प्रेरणास्थान बनले। आजही येथे येणारा प्रत्येकजण इतिहासाची साक्ष घेतो की अन्याय कितीही मोठा असला तरी सत्य, धैर्य आणि संघटित विचार त्याला पराभूत करू शकतात।